अध्यक्ष महोदय, महानगरपालिका क्षेत्रात मूलभूत सुखसोयींच्या विकासासाठी आणि वैशिष्ट्यपूर्ण कामांसाठी नगर परिषदांना विशेष अनुदान देण्याकरिता रुपये 1000 कोटी इतक्या निधीची तरतूद करण्याचे ठरवण्यात आले आहे। परंतु अध्यक्ष महोदय, कल्याण डोंबिवली परिसरात मुसळधार पावसामुळे नागरिकांचे जीवन विस्कळीत झाले होते। थेट नागरिकांच्या घरात, दुसरीकडे गटारांमधून पाणी थेट नागरिकांच्या घरात जात असल्याने नागरिकांचे जगणे कठीण झाले होते। तसेच माझ्या विठ्ठलवाडी इथे जो वालधुनी नदी होती, त्या वालधुनी नदीचं एक नाल्यामध्ये रूपांतर झालं आणि त्या नाल्याचा जो पाणी आहे तो नागरिकांच्या घरांना जातो। तर तिथे एक मागणी होती की त्या ब्रिजचं काम करण्यात यावं। वारंवार आम्ही पत्रव्यवहार करूनही वर्कआउटर आले असे सांगून त्या ब्रिजचं काम होत नाही। तो ब्रिजचं काम करून लवकरात लवकर लोकांना, त्या नागरिकांना तिथं दिलासा द्यावा ही विनंती करते। तसेच अध्यक्ष महोदय, जवळपास 75,286 कोटी 37,79,000चे पुरवणी मागणीवरील पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग, पुरवणी क्रमांक 52 व बाग क्रमांक 434, पान क्रमांक 302, स्वच्छता भारत अभियान ग्रामीण टप्पा 2 अंतर्गत स्मार्ट कचरा व्यवस्थापन आणि देखरेखीचे प्रणालीसाठी रुपये ची तरतूद करण्याचे ठरवण्यात आले आहे। त्याबद्दल मी धन्यवाद व्यक्त करीत आहे। परंतु राज्यात स्वच्छता भारत मिशन अंतर्गत कार्यरत सुमारे 1500 कंत्राटी कर्मचाऱ्यांना मागील 3 महिन्यापासून कोणतेही मानधन मिळाले नसल्याने त्यांची उपासमार होत आहे। म्हणून याबाबत तातडीने दखल घेऊन त्यांची उपासमार थांबण्याची विनंती मी सरकारला करीत आहे। तसेच अध्यक्ष महोदय, अंबरनाथ तालुक्यातील नेवाली नाका परिसरात मोठ्या प्रमाणावर कचरा टाकण्यात येतो। त्यामुळे या ठिकाणी डम्पिंग ग्राउंड तयार झालेले असल्याने परिसरात दुर्गंधी व पाण्याचे साम्राज्य निर्माण झाले आहे। परिसरात शाळा असल्यामुळे याचा नाहक त्रास विद्यार्थ्यांना व त्या रस्त्यावर प्रवास करणाऱ्या वाहन चालक व नागरिकांना सहन करावा लागत आहे व नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे। जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयामार्फत कचरा उचलण्याचे टेंडर संपलेले आहे व नवीन टेंडर काढण्यासाठी मी अनेक वेळा पाठपुरावा करूनही अद्यापर्यंत नवीन टेंडर काढलेले नाही। माझ्या आपल्या माध्यमातून शासनाला विनंती आहे की तातडीने हे टेंडर काढण्याची सूचना देण्यात यावी। अध्यक्ष महोदय, गृहनिर्माण विभाग, कल्याण डोंबिवली महापालिका तसेच ग्रामीण क्षेत्रामध्ये माझ्या मतदारसंघात कल्याणपूर झोपडपट्टी मुक्त करण्याचे उद्देशाने झोपडपट्ट्यांचे पुनर्वसन प्रायोगिक तत्वावर करण्याच्या दृष्टिकोनातून कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्र तसेच ग्रामीण भागातील सर्व झोपडपट्टी आणि चाल झोपडपट्टींसाठी ठोस निधीची तरतूद करावी अशी मी मागणी करत आहे। अध्यक्ष महोदय, बाग क्रमांक 432, पान क्रमांक 300, अध्यक्ष महोदय, दाट लोकवस्ती असल्याने कल्याणपूर्व मतदारसंघात पिण्याच्या पाण्याची कमतरता आहे। पिण्याच्या पाण्याचा तुटवडा दूर करण्यासाठी गरज आहे। महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोद्यान महाअभियान अंतर्गत कल्याण डोंबिवली महानगरपालिका पाणी पुरवठा सुधारणा योजनेच्या अंतर्गत माझे कल्याणपूर्व मतदारसंघातील शहरी व ग्रामीण भागात पाणी पुरवठा करणारे जलशुद्धीकरण केंद्र कालबाह्य झाल्यामुळे नवीन जलशुद्धीकरण केंद्र प्रस्तावित होणे आवश्यक आहे। यामध्ये जलशुद्धीकरण प्रकल्प दरम्यान नवीन DI पाईपलाईन टाकणे, तुटलेले पाईप बदलून त्या जागी नवीन पाईप बसवणे गरजेचे आहे। तसेच कल्याणपूरमध्ये नवीन जलशुद्धीकरण प्रकल्पाची उभारणी करणे, या कामे ठोस